नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 5 फेब्रुवारी गुरुवारी संकष्टी चतुर्थी आहे. बाळूमामांच्या विचारानुसार उपवास नसेल तरी चालेल या दिवशी, पण घरात ही एक वस्तू तुम्हाला आणायची आहे. जर तुम्हाला ही एक वस्तू माहिती करून घ्यायची असेल तर भक्तांनो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भक्तांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन आचेला, व्हिडिओ बघायच्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन आचेला तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. चॅनलला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं ओम गणपते नमः असे तुम्ही कमेंट करून टाईप करू शकताय. ठीक आहे. तर चला पाहूया चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं. संकष्टी चतुर्थी हा दिवस केवळ उपवासाचा नाही तर विचार, श्रद्धा आणि आचरणाचा आहे. बाळूमामा कायम सांगायचे आपल्या भक्तांना, देव उपाशी पोटी नाही तर शुद्ध मनाने प्रसन्न होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक भक्त उपवास करू शकत नाहीत. काम, आजारपण, प्रवास, वय, अनेक कारणे असू शकतात. बाळूमामाच्या विचारानुसार उपवास न केल्याने पाप लागत नाही, पण त्या दिवशी घरात एक पवित्र वस्तू आणली तर गणपतीची कृपा निश्चित मिळते. भक्तांनो, संकष्टी चतुर्थीचे महत्त्व भक्तांनो थोडक्यात सांगतो. संकट नाश करणारी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी. चंद्र दर्शनानंतर पूजन. गणपती बाप्पा संकटे दूर करतो. गणपती बाप्पा संकटे दूर करतो. मनातील भीती, कर्ज, आजार, वाद, शांत होतात. पण बाळूमामा सांगायचे, देव तारीख बघत नाही, भाव पाहतो. बाळूमामांचा स्पष्ट विचार आहे या विषयाबद्दल. भक्तांनो, बाळूमामांनी कधीही भक्तावर उपवासाची सक्ती केली नाही. त्यांचे शब्द होते, देवाला भूक नसते. पोट रिकामं ठेवलं पण मन भरलं नसेल तर काही उपयोग नसतो. भक्तांनो, घरात सकारात्मकता वस्तू आणली तर उपवासापेक्षा जास्त फल मिळतं. ती एक वस्तू कोणती आहे? मातीचा गणपती किंवा मातीचा दिवा. बाळूमामाच्या मते ही वस्तू अत्यंत प्रभावी आहे. मातीच्या वस्तूचे आध्यात्मिक महत्व. माती म्हणजे पंचमहाभूतापैकी एक आहे. नम्रता, स्थिरता, पृथ्वी तत्व. बाळूमामा म्हणायचे, ज्या घरात मातीचा दिवा पेटतो तिथे अहंकार जळतो आणि शांती वाढते. भक्तांनो, मातीचा दिवा का आणावा? नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. भक्तांनो, माती नकारात्मक कंपन शोषून घेते. घरात स्थैर्य येते. भक्तांनो, सतत होणारे वाद, अस्वस्थता कमी होते. गणपतीची कृपा टिकून राहते. प्लॅस्टिक, स्टीलपेक्षा माती अधिक सात्विक आहे. मातीचा गणपती विशेष फल आहे, लक्षात ठेवा. जर शक्य असेल तर लहान मातीचा गणपती आणा. बाळूमामांच्या मते मोठा नाही, भावाचा गणपती हवा. दिखावा आपल्याला कधीच करायचा नाही. साधा शांत चेहरा असलेला गणपती सर्वोत्तम असतो. तर तुम्हाला साधा शांत चेहरा गणपतीची मूर्ती आणू शकताय तुम्ही. उपवास नसेल तरी चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे? बाळूमामाची पद्धत सांगतो. भक्तांनो, सकाळी आंघोळ करायची आहे. ओम गणपतये नमः 11 वेळा जप म्हणायचा आहे. तर घरात आणायचा आहे जप करताना, लक्षात ठेवा, मातीचा दिवा किंवा मातीची लहान गणपतीची मूर्ती. संध्याकाळी दिवा लावा. अगरबत्ती, धूप, मनात संकट सांगून माफी मागा. चंद्र दर्शनावेळी काय करायचं आहे? भक्तांनो, चंद्राला पाहून हात जोडावेत. पाण्याचा छोटा अर्घ्य द्यायचा आहे. मनात म्हणायचं आहे आपल्याला, हे गणराया, उपवास नाही जमला पण श्रद्धा खरी आहे माझी, असं तुम्हाला मनात म्हणायचं आहे. बाळूमामांचा याविषयी गुपित संदेश काय आहे? आपल्या भक्तांसाठी त्यांनी एक संदेश गुपित सांगितलेला आहे. देवाशी सौदा नको करू. उपवास केला म्हणून संकट हटेलच असे नाही, पण मन स्वच्छ केलं तर देव नक्की उतरतो. भक्तांनो, घरात मातीचा दिवा कुठे ठेवावा? देवघर किंवा मुख्य दरवाजाजवळ. जमिनीवर थेट न ठेवता पाटावर ठेवा. कोणत्या चुका टाळाव्यात? भक्तांनो, दिवा विजू देऊ नका. प्लॅस्टिक सजावट टाळायचे आपल्याला. दिखाव्यासाठी फोटो काढू नका. लोक काय म्हणतील हा विचार सोडायचा आहे तुम्हाला. बाळूमामांचे 5 अनमोल विचार. बाळूमामांचे 5 अनमोल विचार संकष्टीसाठी काय आहेत? भक्तांनो, देव उपाशी नाही म्हणून उपाशी आहे. देव उपाशी नाही, माणूस उपाशी आहे. मन शुद्ध असेल तर उपवास आपोआप घडतो. मातीशी नातं ठेवा. आकाशाशी आपोआप जुळेल.
दिवा पेटवा, अंधार आपोआप पळतो. श्रद्धा हीच खरी पूजा आहे. कोणाला विशेष लाभ होतो? ज्यांना उपवास जमत नाही, आजारी व्यक्ती, वृद्ध लोक, गर्भवती महिला, सतत अडचणीत असलेले कुटुंब. भक्तांनो, बाळूमामाचा अंतिम संदेश काय सांगत आहे? उपवास नसेल तरी चालेल, पण घरात सात्विक प्रकाश आणा. मातीचा दिवा पेटला की गणपती घरात बसतो. भक्तांनो, तर भक्तांनो, उपवास न करता मातीचा दिवा, मातीचा गणपती ठेवल्यास मिळणारे 21 दिवसांचे फळ आपल्याला काय मिळते? बाळूमामांच्या विचारानुसार त्याची माहिती आपण सर्वांनी ऐकावी, लक्षात ठेवा, आणि या उपायानुसार आपल्याला वागायचं आहे. भक्तांनो, तर भक्तांनो, बाळूमामांचे शब्द काय होते? बाळूमामा कायम सांगायचे आपल्या भक्तांना, एक दिवस देवासाठी केलास तर तो तुला विसरतो. एक दिवस देवासाठी केलास तर तो तुला विसरतो, पण रोज थोडं केलंस तर देव तुझ्या आयुष्यात उतरतो. भक्तांनो, म्हणूनच संकष्ट चतुर्थीला आणलेली मातीची वस्तू फक्त एक दिवसासाठी नाही, तर किमान 21 दिवस घरात ठेवावी, असे बाळूमामांचे मत होते. 21 दिवस का महत्वाचे असतात? भारतीय हिंदू धर्मामध्ये भक्तांनो, भारतीय परंपरेत 21 दिवस सवय बदलण्याचा काळ असतो. 21 दिवस मन शुद्ध होण्याची प्रक्रिया असते. 21 दिवस ग्रह दोष शमवण्याचं फल असतो, काळ असतो. बाळूमामा म्हणायचे, देव लगेच चमत्कार करत नाही, तो आधी माणसाला तयार करतो. मातीचा गणपती दिवा 21 दिवस ठेवण्याचे नियम आहेत. भक्तांनो, यासाठी कोणते नियम आपल्याला बाळूमामांनी सांगितले आहेत? रोज दिवा लावणे अत्यंत महत्वाचे आहे. सकाळी व संध्याकाळी तिळाचे तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये ठेवायचं आहे. दिवा पेटवताना एकच वाक्य मनात तुम्हाला म्हणायचं आहे, हे गणराया, माझं आयुष्य, माझं जीवन उजळावं. हेच तुम्हाला वाक्य दिवा पेटवताना बोलायचं आहे. मंत्राची सक्ती नाही. भक्तांनो, बाळूमामांचा मोठा विचार आहे आपल्या भक्तांसाठी. देवाला भाषा कळते, मंत्र त्यांना कळत नाही. म्हणून संस्कृत मंत्र येत नसतील तरी चालतात, मराठीत मनापासून बोला, फक्त खोटेपणा नको. भक्तांनो, दिवा विजला तर घाबरू नका. खूप लोक घाबरतात. बाळूमामा स्पष्ट सांगायचे, दिवा विजणं अशुभ नाही, मन विजणं धोक्याचं आहे. दिवा पुन्हा लावा, माफी मागा, इतकंच. भक्तांनो, मातीचा गणपती असल्यास काय करावे लागेल आपल्याला? रोज फुलं आवश्यक नाहीत. पाणी टाकू नका. ओलसर हाताने स्पर्श नको. शांत कोपऱ्यात ठेवा. चंद्रदर्शनाचे 21 दिवसाचे नियम बाळूमामाने आपल्याला काय सांगितले आहेत? पहिल्या संकष्टीला चंद्र बघितल्यानंतर पुढचे 21 दिवस तुम्हाला रोज रात्री आकाशाकडे बघायचं आहे. चंद्र दिसला नाही तरी हरकत नाही. मनात एवढंच तुम्हाला बोलायचं आहे, म्हणायचं आहे, माझं संकट कमी होऊ दे. 21 दिवसात काय बदल दिसतात? भक्तांनो, मानसिक बदल, चिडचिड कमी होते, भीती कमी होते, निर्णय क्षमता वाढते. घरातील बदल काय आहेत? वाद कमी होतात, घरात शांतता जाणवते, झोप सुधारते, कामधंद्यात अडथळे कमी होतात, योग्य लोक भेटू लागतात, रखडलेली कामे पुढे सरकतात. भक्तांनो, कोणत्या 5 चुका तुम्हाला टाळायच्या आहेत? खूप महत्वाच्या आहेत. मामा म्हणतात, मी केले. तुम्हाला भक्तांनो, कोणत्या 5 चुका आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत, त्या टाळायच्या आहेत? पहिली चूक म्हणजे मी केले, मला मिळालंच पाहिजे असा अहंकार तुम्हाला टाळायचा आहे. दिवा पेटवून लगेच मोबाईल. भक्तांनो, दिवा पेटवून लगेच मोबाईल तुम्हाला घ्यायचा नाही हातात. इतरांशी तुलना करायची नाही. नकारात्मक बोलणे टाळायचं आहे. देवावर राग काढणे टाळायचं आहे. बाळूमामा या गोष्टीबद्दल म्हणायचे, देव उशिरा देतो पण चुकीचं देत नाही. स्त्रियांसाठी खास संदेश सांगितलेला आहे आपल्या मामांनी. बाळूमामांचे स्त्रियावर विशेष प्रेम होते. ते म्हणायचे, महिलांनी उपवास केला नाही तरी दोष नाही, घर सांभाळणं हा मोठा यज्ञ आहे. दिवा लावणं पुरेसं आहे. आजारी व वृद्ध लोकांसाठी उपवास अजिबात नको. औषध वेळेवर घ्या, फक्त मनात गणपतीचं नामस्मरण तुम्हाला घ्यायचं आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यावर काय करायचं आहे? भक्तांनो, मातीचा दिवा असल्यास शेवटच्या दिवशी दिवा लावा. भक्तांनो, धन्यवाद म्हणा. दिवा झाडाजवळ किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. मातीचा गणपती असल्यास घरातच विसर्जन करायचं आहे. कुंडीत माती मिसळा, झाडाला माती घाला. बाळूमामांचा निसर्गाशी जोडलेला विचार काय आहे? देव मूर्तीत नसतो, तो मातीमध्ये असतो.
म्हणून मातीचे विसर्जन नेहमी पवित्र मानले जाते. प्रत्यक्ष अनुभव भक्तांचा विश्वास आहे. भक्तांनो, कर्जाची चिंता कमी झाली. भक्तांचा अनुभव ऐका भक्तांनो. कर्जाची चिंता कमी झाली, कोर्ट केस शांत झाला, लग्न जुळावयास मदत झाली, संतती विषयक अडथळे कमी झाले. हे अनुभव श्रद्धेवर आधारित आहेत. भक्त देवाला वेळ नाही. बाळूमामाचा विचार भक्तांनो अत्यंत महत्वशील आहे. देवाला वेळ नाही, पण तो वेळ देतो. श्रद्धा ठेव, बाकी सगळं आपोआप जुळतं. बाळूमामांच्या विचारानुसार भक्तांनो, मातीचा दिवा मातीचा गणपती. बाळूमामांच्या या अनुभवानुसार भक्तांनो, चमत्काराने अंतर्मन परिवर्तन कशा पद्धतीने घडून आलेलं आहे आपल्याला भक्तांसाठी सांगायचं आहे. भक्तांनो, बाळूमामांचे शब्द. बाळूमामा म्हणायचे, देव चमत्कार करत नाही, माणसाचं मन बदललं की चमत्कार दिसायला लागतात. भक्तांनो, हा भाग वाचताना चमत्कार शोधू नका. मनात शांतता आली तर तोच खरा चमत्कार आहे. कर्जाच्या ओझ्यात अडकलेलं कुटुंब काय सांगतं भक्तांनो? अनुभव काय सांगतात आपले भक्त? एका छोट्या गावात शेतकरी कुटुंब, उपवास करण्याची ताकद नाही त्यांच्यात, कारण दिवसभर मेहनत काम करायची. संकष्टीला मातीचा साधा दिवा आणला त्यांनी. 21 दिवस त्यांनी नियम पाळले. त्याचा परिणाम काय झाला भक्तांनो? अचानक मोठे पैसे नाही मिळाले. पण खर्च कमी झाले. नवीन कामाची संधी मिळाली. बाळूमामांचे शब्द आठवले, देव पैसे देत नाही, तो वाट देतो. भक्तांनो, त्यामुळे या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्या. मुलांचं शिक्षण आणि भीती. आई सतत चिंतेत असायची. मुलांचं शिक्षण थांबलं अशी भीती वाटायची तिला. उपवास नाही जमला, फक्त मातीचा गणपती भक्तांनो तिने घरामध्ये आणला. 21 दिवसात मुलांच्या अभ्यासात गोडी वाढली, योग्य शिक्षण भेटलं, शिष्यवृत्ती मिळाली. आई म्हणाली, देवाने माझी चिंता उतरवली. घरातील सतत भक्तांनो वाद होते. त्यांच्या घरात छोट्या छोट्या कारणावरून वाद, भांडणे, तंटा व्हायची. शांतता त्यांच्या घरामध्ये कधीच नव्हती. भक्तांनो, तर बाळूमामांचा सल्ला काय होता या विषयावरती? घरात दिवा पेटवा, शब्द आपोआप शांत होतील. परिणाम काय झाला भक्तांनो? वाद कमी, बोलण्याची भाषा बदलली, घरात प्रसन्नता वाढली. मानसिक अस्वस्थता भक्तांनो, आजच्या काळात अनेक जण भक्तांनो ताण तणाव, झोप न लागणे, भीती. 11 दिवस दिवा लावला भक्तांनो त्या घरामध्ये, तुम्ही लावला तर भक्तांनो त्याचे परिणाम काय होतात? तर झोप सुधारेल, मन हलकं होईल, नकारात्मक विचार तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना येतील. लक्षात ठेवा, नोकरीत अडथळे तुमच्या कधीही दिसणार नाहीत. नोकरी असूनही मान नाही, स्थैर्य नाही. मातीचा दिव्याला लय महत्व आहे भक्तांनो. मातीचा दिवा कोणतीही मागणी नाही भक्तांनो, फक्त मातीचा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा. 21 दिवसानंतर वरिष्ठ बदलले भक्तांनो. कामाची दखल घ्यायला लागली सगळीजण. बदली टळली. लोकांच्या सामान्य शंका भक्तांनो, बाळूमामांची उत्तरे काय आहेत यावर? दिवा न लावता विसरलो तर भक्तांनो, बाळूमामा सांगायचे, चालेल, घाबरू नका, दुसऱ्या दिवशी लावा. दुसरा प्रश्न विचारायचे, घरात नकारात्मक घटना घडली तर भक्तांनो, बाळूमामांचं उत्तर काय होतं? देव संकट काढताना आवाज होतो, बाळूमामा 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 असा आवाज होतो. परिणाम दिसले नाहीत तर काय करावे? परिणाम आधी मनात मग बाहेर म्हणायचं आहे तुम्हाला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. एक महत्वाचा इशारा काय आहे? बाळूमामा नेहमी सांगायचे, देवाला चाचपडू नका. म्हणजे 2 ते 3 दिवसात चमत्कार अपेक्षा नको. सोशल मीडियाद्वारे दाखवण्यासाठी पूजा नको आहे, तुलना नको. मातीच्या दिव्याचे सूक्ष्म आध्यात्मिक रहस्य काय आहे? तर माती अहंकार विरघळवते, मन स्थिर करते, पृथ्वीशी जोडते. दिवा भक्तांनो मातीचा अंधार नाहीसा करतो, भीती कमी करतो आपल्या मनातील. म्हणून मातीचा दिवा मन शांत यंत्र आहे तुम्हाला. म्हणून मी सांगतो, मातीचा दिवा घरामध्ये सतत लावा. स्त्रियांना आलेला अनुभव काय आहे? घर सांभाळताना थकवा कमी आला त्यांना, मन शांत होऊ लागले. पहिली चिडचिड व्हायची, आता मन शांत होऊ लागलं. देव जवळ असल्याची जाणीव होऊ लागली. बाळूमामा म्हणायचे, आई देवाला हाक मारत नाही, देव तिच्या डोळ्यातून उतरवतो.
चंद्र आणि मनाचे नाते. भक्तांनो, चंद्र आणि मनाचे नाते काय आहे? बाळूमामांचा विचार या गोष्टीबद्दल तर भक्तांनो, चंद्र मनाचा राजा आहे. म्हणून चंद्र दर्शनाने भक्तांनो मन स्थिर होते, भावनिक तोल वाढतो, निर्णय स्पष्ट होतात. मौल्यवान बाळूमामाचे विचार भक्तांनो 7 कोणते होते या विषयावरती. श्रद्धा म्हणजे व्यवहार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे देव हळू येतो पण खोल उतरतो. तिसरी गोष्ट, माती हातात घेतली की अहंकार तुटतो. चौथी गोष्ट, दिवा बाहेर नाही आत पेटतो भक्तांनो. पाचवी, मन शांत झालं तर संकट अर्ध गेले. 6वा, देव तुमच्या परीक्षेत उतरतो. 7वा, उपवास नसेल तरी सुद्धा तुम्ही श्रद्धा सोडू नका. चमत्कार म्हणजे बाह्य घटना नाही, अंतर्गत बदल म्हणजे खरी कृपा. मातीचा दिवा म्हणजे संयमाची साधना. उपवासापेक्षा श्रद्धा मोठी असते, लक्षात ठेवा भक्तांनो. ठीक आहे, तर भक्तांनो या सर्व गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. या सर्व उपायानुसार तुम्हाला वागावं लागेल भक्तांनो. कारण 5 फेब्रुवारी हा दिवस गुरुवार आहे. या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवसाला तुम्हाला उपवास नाही केला तरी चालेल, पण ही तुम्हाला मी उपाय वरती सांगितलेले आहेत. त्या उपाय तुम्हाला नक्की करायचे आहेत भक्तांनो. ठीक आहे, तर भक्तांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून मी आभारी मानतो. भक्तांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असला, तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण तुम्हाला उपयुक्त वाटत असला तर तुम्ही या चॅनलला लाईक एक नक्की करा. आणि चॅनलवरती तुम्ही नक्की नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे, आणि मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहित करा. चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं.